महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींसाठी खूपच आनंदाची बातमी। सरकारने आता लाडक्या बहिणींचा हप्ता वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तो म्हणजेच 2100 रुपये वाढ होणार आहे। महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना 2100 रुपये या योजनेच्या नव्या अपडेटने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे। सरकारने या योजनेत एक मोठी महत्त्वपूर्ण भर घातलेली आहे। या योजनेत पात्र महिलांना आता आपला छोटा मोठा व्यवसाय सुरू करू शकतील। यासाठी सरकार 40,000 रुपये कर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। आता आपण बोलणार आहे महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपये योजनेच्या नव्या अपडेट बद्दल। आता सरकारने या योजनेत वाढ करून मार्च 2026 पासून पात्र महिलांना 2100 रुपये मिळतील। यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पनेत विशेष तरतूद करण्यात आलेली आहे। या योजनेचा लाभ सध्या 2.59 कोटीहून अधिक महिलांना मिळत आहे। सुमारे 26.34 लाख महिला अपात्र ठरलेला आहे। 26.34 लाख अपात्र महिलांनी योजनेचा लाभ घेतलेला होता। सरकारला याचा आर्थिक फटका बसलेला आहे। आता कडक नियम लागू करण्यात आलेले आहे। फक्त पात्र महिलांनाच लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये मिळणार आहे। सरकारच्या या प्रयत्नांमुळे लाखो महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळालेले आहे। लाडकी बहीण योजनेतून पात्र महिलांना दिल्या जाणाऱ्या रकमेबाबत अनेक तर्क-वितर्क सुरू आहे। नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 8 लाख महिलांना फक्त 500 रुपये लाभ मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसाठी गाव, तालुका आणि जिल्हा पतसंस्था सुरू करण्याचा निर्णय झाला होता, पण मात्र आता हा निर्णय मागे घेण्यात आलेला आहे। आता जिल्ह्यामध्ये एकच पतसंस्था सुरू राहणार आहे। लाडक्या बहिणींच्या सक्षमीकरणासाठी गावागावात, तालुक्यात पतसंस्था सुरू करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे। आता फक्त जिल्ह्यांमध्ये एकच पतसंस्था सुरू करण्याचे नियोजन केलेले आहे। लाडकी बहीण योजनेतून 10 लाखाहून अधिक महिलांना वगळण्यात आलेले आहे। ऑगस्ट महिन्यापासून ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्या महिलांची पडताळणी सुरू केली जाणार आहे, ज्यामुळे आणखीन अपात्र महिलांना वगळण्यात येणार आहे। लाडकी बहीण योजनेत 8 नवीन नियम लागू झालेले आहे। शासनाने या योजनेत नवीन अटी सुद्धा लागू केलेल्या आहे, ज्यामुळे अनेक अर्ज अपात्र ठरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत जवळपास 2.5 कोटी महिलांनी लाभ घेतलेला आहे। काही महिलांनी योजनेच्या अटी पाळल्या नाही। 42 लाख महिलांचे अर्ज बाद झाले असल्याची माहिती समोर आलेली आहे। अजूनही योजनेची पडताळणी सुरू आहे, त्यामुळे अनेक महिला योजनेतून बाद होण्याची शक्यता आहे। आणि ज्या महिला या योजनेत पात्र आहेत त्या महिलांना हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे पात्र महिलांच्या बँक खात्यात 14वा हप्ता लवकरच येणार। महिलांनी बँक खात्याला आधार लिंक करणे आवश्यक आहे। आधार लिंक केली नाही तर तुमचा हप्ता येणार नाही। महाराष्ट्रात आता लाडकी बहीण योजनेनंतर एक योजना सुरू करण्यात आलेली आहे, ती म्हणजे लाडकी सून योजना। लाडकी सून योजना ठाणे जिल्ह्यातून सुरू करण्यात आलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः अभियानाचा शुभारंभ केलेला आहे। योजनेच्या अटींमध्ये किंवा तारखेमध्ये बदल होऊ शकतात। अशाच लाडकी बहीण योजनेबद्दलच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा।